स्वामी समर्थ. आपलं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वांना शुभ सकाळ. तर आज आम्ही आहोत कोल्हापूरमध्ये. आज आमचा चौथा दिवस आहे आणि आज आम्हाला दुपारी मुंबईला जायला पण निघायचं आहे. तर आज आता आम्ही कनेरी मठ इथं आहे आणि ज्योतिबा आणि महालक्ष्मी हे पण दर्शन करायचं आहे. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग. कनेरी मठ हा किंवा सिद्धगिरी मठ हा कोल्हापूर पासून 12 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथलं मुख्य आकर्षण म्हणजे प्राचीन शिव मंदिर आणि सिद्धगिरी म्युझियम आहे. खरं तर मला असं वाटतंय कोल्हापूर मधला म्हणजे अजून बाकी कुठल्या ठिकाणचं एवढं माहित नाही, पण कोल्हापूर मधला तरी हा पहिलाच असा उपक्रम आहे का इथे जे स्टॅच्यू जे पुतळे उभे केलेले आहेत ते इतक्या जास्त प्रमाणात आहे का असं कुठेही दुसरीकडे अजून मी तरी बघितलेलं नाही. इतका सुंदर हा उपक्रम इथे राबवलेला आहे. एकाच ठिकाणी आपल्याला भरपूर गोष्टी बघायला मिळतात आणि वेळ कसा जातो अजिबात समजत नाही. जवळजवळ 2 ते 3 तास तर आरामात हे सगळं बघायला वेळ जातो. आता खरं तर एकाच व्हिडिओमध्ये हे सगळं दाखवणं खरं तर अजिबात पॉसिबल नाहीये, पण मी तरी सुद्धा प्रयत्न केलाय. त्याच्यासाठी थोडासा व्हिडिओ मी स्पीडमध्ये घेतलेला आहे, जे फक्त दाखवायचं आहे असं त्या पद्धतीनं. कारण मग खूप जास्त मोठा व्हिडिओ झाला तर मग कोणी बघणार नाही, कारण मग कंटाळतात. त्याच्यासाठी मी जेवढा कमी वेळात करता येईल तेवढा मी प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा, कारण खूप सुंदर आहे आणि नक्की तुम्ही पण या ठिकाणी या, कारण खूपच छान आहे ते. तर चला तर मी तुम्हाला दाखवते पुढे आणखीन काय काय आहे. तर सुरुवातच अशी गार्डननी होते खरं तर, आणि इथे काही अशी फी वगैरे नाहीये किंवा पास फी वगैरे आपल्याला तिथे द्यावी लागते. तर इथे गार्डनला अजिबात नाहीये, कारण एंट्री त्यांचं कसं आहे का रस्ते आहेत ते त्यांचे ठरलेले आहेत, त्यात म्हणजे सगळीकडे बाण वगैरे दिलेले आहेत, त्या पद्धतीनंच आपल्याला चालावं लागतं. आणि गार्डन सुद्धा इतकं सुंदर स्वच्छ आहे असं. आणि जे तिथे असे हे पुतळे दिसत आहेत बघा, तर ते डस्टबिन आहेत आणि खूप सुंदर असं सगळं मेंटेन ठेवलेलं आहे. भरपूर फुलं, वेगळ्या वेगळ्या पद्धतीची फुलांची झाडं सुद्धा इथे आहेत. आणि तिथे मगरमच्छ बघा दिसली, त्याच्या आतमध्ये नर्सरी आहे आणि हे आहे असं जंगल सफारी अशी दाखवलेली आहे, जिथून ट्रेन जाते. लहान लहान मुलं असतात आपल्यासोबत, तर त्यांच्यासाठी एक एन्जॉय म्हणून खूप छान वाटलं हे. आणि हे जे आतमध्ये ट्रेन गेल्यानंतर आतमध्ये असं म्हणजे भूतांचं आवाज हे ते असं अंधार पूर्ण जंगल राक्षस या पद्धतीनं आहे आतमध्ये. आणि त्याच्यामुळे ते मुलांना खूप असं वेगळं वाटतं आणि ते खूप एन्जॉय करतात. आणि त्याच्यानंतर हा असा झुला आहे जो की चालताना इकडे तिकडे डुलतो पण, आणि त्याच्या खाली पण असं फुलांचं गार्डन आहे खूप मस्त. आणि तिथे भरपूर सगळं आहे, म्हणजे खाण्यापासून नाश्त्यापासून. ते सगळं झाल्यानंतर मग इथे बघा ही सुरुवात होते म्युझियमच्या आतमध्ये जायला. तर इथे भरपूर असे स्टॅच्यू वगैरे आहेत का म्हणजे वाटतच नाही. आणि इथे बघा हे एवढे पॉइंट आहेत बघण्यासारखे, तर भरपूर वेळ लागतो. आणि आता आपण सुरुवात करूया म्युझियमच्या आतमध्ये जायला. तर हे बघा हे गाव दाखवलेलं आहे, जे पूर्वी जसं गावाची पद्धत होती, गाव कसं वसलेलं होतं, तर त्याचा एक नमुना असं दाखवलेला आहे. आणि हे आहे सिद्धगिरी म्युझियम. तर त्याच्या एंट्रीलाच इथे बघा अशी कडक लक्ष्मीचं नमुना असं दाखवलेलं आहे, खूप सुंदर. आणि त्या बाजूला पण गार्डन आहे. तर आता आपण आतमध्ये म्हणजे हे गुफेच्या आतमध्ये आहे आणि इथे पूर्वीचे साधू वगैरे त्यांचं राहणीमान दाखवलं आहे. आणि खूप म्हणजे त्यांची ते लोक अभ्यास कसे करायचे, त्यांची योगासनं ते कसे करायचे, तिथं सगळं असं लिहिलेलं वगैरे आहे. आणि इतकं जिवंत उदाहरण दाखवल्यासारखं इतकं सुंदर असं सगळं दाखवलेलं आहे. पूर्ण नावासहित तिथं कोणाचं काय योगदान होतं तिथलं, तर त्या पद्धतीनं ते सगळं इथे दाखवलेलं आहे. खूप छान वाटतं. म्हणजे आतमध्ये गुफेमध्ये आतमध्ये गेल्यानंतर गुफेच्या बाहेर पडायला आपल्याला जवळजवळ पाऊण ते 1 तास लागतो. पण तो 1 तास कसा जातो अजिबात समजत नाही, इतक्या सुंदर पद्धतीनं ते स्टॅच्यू आहेत. आणि लहान मुलांना तर इतकं एन्जॉय वाटतं बरं का ते बघताना वगैरे, का म्हणजे तिथे हात लावायची अजिबात परमिशन नाहीये, किंवा जर काय दगा फटका तिथं काय झालं तर त्याची वसुली ते आपल्याकडून करून घेतात. आणि इथे एंट्रीला तिकीट पण होतं बघा.
तर मोठ्यांसाठी 200 रुपये आणि छोट्यांसाठी 100 रुपये अशी तिकीट फी आहे. पण 200 रुपये गेलेल्याच अजिबात काय वाटत नाही, इतकं सुंदर बघायला आहे ते. म्हणजे असं वाटत होतं का पूर्वीचं म्हणजे टोटल ते घरात राहतायत आणि पूर्ण त्यांचं असं राहणीमान आणि वेशभूषा जे डिक्टो इतकं सुंदर असं सगळं तिथं त्यांनी दाखवलेलं आहे की म्हणजे बघून असं खूप म्हणजे डोळे असे भरून येतात किंवा पारणं फिटल्यासारखं डोळ्यांचं वाटतं. इतकं सुंदर असं त्यांनी आतमध्ये सगळं केलेलं आहे गुफेमध्ये. आणि ते गुफेमध्ये असल्यामुळं काय आहे की खरंच जंगलामध्येच राहिल्याचा एक फील येतो आणि इतकं सुंदर असं वाटतं का म्हणजे कसं पूर्वीचं डॉक्टर नव्हते तर ते कसे ट्रीट करायचे किंवा कसं म्हणजे आजारी पडल्यानंतर माणूस काय का केलं जातं, योगासनं कशी केली जातात वगैरे ह्या पद्धतीनं सगळे शिल्प इथे असे दाखवलेले आहेत आणि खूप सुंदर बघायला आहे. बघा इथे समोर पण तुम्हाला दिसतंय म्हणजे पूर्ण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून हे स्टॅच्यू तयार केलेले आहेत. पूर्ण तसेच्या तसे म्हणजे बघून तुम्हाला समजत असेल की मला काय म्हणायचंय. अक्षरशः इतकं सुंदर आहे. प्राचीन काळातील भारतामध्ये होऊन गेलेले म्हणजे ऋषीमुनी होते त्यांचे पुतळे इथे दाखवलेले आहेत किंवा ऋषींचं नाव, त्यांची विद्या, त्यांचं त्यातलं योगदान काय होतं ते या शिल्पांमधून इतकं सुंदर आखीव कोरीव काम आणि त्याची सुबकता, त्यामुळे ते इतकं बघत राहावंसं वाटतं का काय सांगू, इतकं छान असं वाटतं. आणि वेळ कसा जातो हे अजिबात समजत नाही. आणि या पुतळ्यांमधून भारताच्या ना गौरवशाली इतिहासाची ओळख आपल्याला होते. इतकं सुंदर आहे हे का म्हणजे टोटल असं एक एक गोष्ट बघत राहावीशी वाटते. परत परत डोळ्याच्या नजरेतून काहीही सुटत नाही. इतकं सुंदर म्हणजे फळांपासून सुद्धा हे सगळं केलेलं आहे. आणि इथे बघा असं बाळ म्हणजे पूर्वी दवाखाने नव्हते तर कसा चेकअप केला जायचा, कसं काय केलं जायचं, कशी ट्रीटमेंट असायची, औषधी वनस्पती कशा तयार केली जायची, हे सगळं या शिल्पांमधून इतकं ओरिजिनल असं वाटत होतं का 1 तास कसा गेला अजिबात समजलं नाही. इतकं सुंदर आहे. सगळं लिहिलेलं सुद्धा आहे तिथं. तर या पद्धतीनं गुफेमध्ये हे सगळं दाखवलेलं आहे. साधू, ऋषी, मुनी त्यांचं सगळं राहणीमान पूर्वीचं. तर मग तिथून हे सगळं बघितल्यानंतर बाहेर पडल्यानंतर इतकं छान असं वाटतं. म्हणजे गुफेमधून बाहेर पडताच बघा दोन्ही बाजूला अशी हिरवीगार शेती दाखवली आहे आणि शेतीमध्ये काम करणारी माणसं दाखवली आहेत. आणि एकदम छान असं ते वातावरण इतकं सुंदर असं वाटतंय बघा. आणि पुढे गेल्यानंतर खेड्यातील 12 बलुतेदार यांची संस्कृती इथे दाखवली आहे का ते कसं त्यांचं राहणीमान होतं किंवा कशी ती शेती करत होती, त्यांची मुलं, त्यांचे प्राणी किंवा त्यांचे शेतकरीच आयुष्य होतं ते 12 बलुतेदार यांचं. तर ते कसं काम करत होते, त्यांची जीवनशैली कशी होती हे या पद्धतीनं. आता इथे बघा तुम्हाला शेती दिसते आणि इथं शेतामध्ये काम करणारी बैलजोडी माणसं दिसतायत. तर इतकं छान बघा ती बैलांचं सुद्धा इतकं रेखीव कोरीव काम केलेलं आहे इथे की अजिबात असं वाटत नाही. आणि पूर्ण वेळ बघा उन्हामध्ये पावसामध्ये हे कायम असं असतं तरी सुद्धा जरा सुद्धा त्याचा कलर किंवा कपडे जसेच्या तसे हुबेहूब सगळं टिपलेलं आहे. आणि ते बघताना इतकं सुंदर असं वाटतं बघा. तर आता इथे बघा दाखवलं आहे का शेतामध्ये काम करतायत, तिकडं म्हैशी चरतायत किंवा एक मावशी आहे ती झाडावरून काहीतरी शेंगा वगैरे असं काढते. तर हा दादा इथे म्हैशीवरती बसलेला आहे. तिकडे मुलांचा विट्टी दांडूचा खेळ चाललेला आहे. या पद्धतीनं सगळं असं छान. आणि एवढे स्टॅच्यू आहेत बरं का इथे बघण्यासारखे. तर म्हणून मी म्हटलं का पहिल्यांदाच हा उपक्रम असा असेल का त्या एका गोष्टींमध्ये इतके स्टॅच्यू आणि इतकं खरोखर उभे राहिलेले आहे असं दाखवण्यात. आता इथे बघा गावाला चाललेली बैलगाडी आहे तर त्यांनी थोडासा विसावा घेण्यासाठी काय झाडाखाली थांबलेत आणि मग ते तिथं थोडासा आराम करतात असं दाखवलं आहे. तर आता हा बघा एकाच म्हणजे ह्या एका गोष्टींमध्ये जवळजवळ 50 स्टॅच्यू त्यांनी दाखवलेले आहेत. आणि म्हणजे गावातलं जे मंदिर असतं तर त्यांची देवांची मिरवणूक निघालेली आहे असं या इथे दाखवलेलं आहे. आणि एकाच गोष्टीमध्ये तिथे इतके पुतळे असे ते स्टॅच्यू दाखवलेले आहेत त्यांनी. तर आता इथे बघा पूर्ण बाजार दाखवलेला आहे. तर गावातला जो उरूस असतो तो निघालेला आहे त्या पद्धतीनं असं दाखवलेलं आहे. आणि पालखी घेताना लोक ती पालखी ओढतायत असं दाखवलेलं आहे.
आणि इतकं छान तो रथ पण बघा इतका सुंदर असा दिसतोय. आणि इथे बघा आता हा आहे बाजार. तर बाजारामध्ये सुद्धा काय काय विकायला आहे ते दाखवलेलं आहे. तर आता इथे बघा गावची पद्धत किंवा कसा खेळ होता काय होतं त्या पद्धतीने हे सगळं दाखवलेलं आहे. तर हा गावातला पार आहे आणि त्या पारावरती लोक बसतायत आणि हे गावचं मंदिर आहे. तर त्या मंदिरामध्ये म्हणजे ते ब्राह्मण आहे ते सूचना देत आहेत. लोक बसल्यात आणि हा पारावरती पूर्वी असायचं बघा आपल्या गावामध्ये का पारावरती लोक जाऊन निवांत बसायची ज्यांना काही काम नाही किंवा वेळ आहे तर ते. तर इथं मंदिरामध्ये भजन कीर्तन असं चालू आहे. आणि इथे बघा गावातली जी कुत्री आहेत ती भुंकतायत कारण इथे गावामध्ये काय काय प्रकारचे खेळ दाखवतात ती लोक आलेली आहेत. तर ही गावची चावडी आहे आणि इथे गारुडीचा खेळ चालू आहे बघा. म्हणजे पूर्वीची कशी ग्रामीण जीवनशैली, कारण आता शहरातल्या लोकांना ह्या गोष्टी अजिबात माहिती नाहीयेत म्हणून कदाचित हा उपक्रम केलेला असेल. कारण शहरामध्ये आता हे सगळं लुप्त होऊ पाहत आहे. त्यामुळं ग्रामीण जीवनशैलीचा नमुना इथे आपल्याला बघायला मिळतो. आणि इतकं सुंदर असं सगळं साकारलेलं आहे बघा. पूर्ण डिक्टो सगळं असं छान केलेलं आहे मस्त. आणि त्यांचे हे रस्ते ठरलेले आहेत त्या पद्धतीनंच आपल्याला जायचं आहे. तर इथे तांबड बघा म्हणजे जी तांब्याची भांडी वगैरे करतात तर ते त्यांचं घर आहे. ते जसं ज्याचं काम तसं त्या पद्धतीनं त्याचं घर कसं होतं त्याचं राहणीमान कसं होतं तर ते दाखवलेलं आहे पूर्ण. आता इथं बघा जी आपली जाळी तयार केली जाते वगैरे तर ते, परत इथं पाटी म्हणजे दुरडी वगैरे असते तर ते, त्यांचं घर त्यांचं राहणीमान, गावामध्ये असं खेळ येतात तर ते खेळ. आता हे घर आहे, लहान मुलं पूर्वीची कशी होती काय होती त्या पद्धतीचं सगळं. आता इथे बघा एक मावशी दाखवली ती मुलांबरोबर ती लपाछपीचा खेळ खेळतीये असं दाखवलेलं आहे. आता ही आहे शाळा. तर शाळेमध्ये पहिले अशीच घंटी वाजवली जायची. तर आता इथे आहे बघा कुस्तीचा आखाडा. इथे कुस्ती खेळतायत. आणि हे बघा बजरंगबलीचं मंदिर आहे. त्या बजरंगबलीच्या मंदिराच्या इथेच कुस्तीचा आखाडा आहे आणि तिथे ते दाखवलं आहे. तर इथे बघा एक कासारीन आहे ती बांगड्या भरतीये. आता इथं पूर्वी मूवी वगैरे असं नसायचं तर या पद्धतीनंच आतमध्ये ते चित्र सगळं दाखवलं जायचं. तर ते आहे मुली शाळेच्या खेळतायत. इथे एका मंदिरामध्ये बघा शाळा आहे तर ते दाखवलंय. तर पूर्वी मंदिरामध्ये शाळा वगैरे भरायची, वेगळं असं स्कूल नसायचं. तर इथे प्रत्येकाचं काय काम आहे ते दाखवलं. तर इथे बघा न्हावी दाखवला आहे, तो केस कापणार आहे त्याचं घर. प्रत्येकाचं जसं काम आहे तसं त्याचं घर दाखवलं आहे. आणि ह्या बायका बसल्यात. आता इथे एक बघा हा काका बसलाय बिडी ओढतोय तो. आणि ही गाढवावरून सगळं साहित्य वाहून तिच्या तिच्या कामाला चालली आहे असं. तर आता इथे आतमध्ये आल्यानंतर एका घरामध्ये ही मावशी बघा लोणी काढतीये असं दाखवलंय. तर इकडं ही दोघी जणी आज्या आहेत त्या बाळाला आंघोळ घालतायत आणि पूर्वीची लहान मुलं. आणि हे बघा बैलाला ते खुरा पायाला खाली खिळा मारून ते करतात ते आहे. तर त्या बैलाच्या हुबेहूब सगळ्या शिरा आणि त्याचं एक्सप्रेशन सुद्धा दाखवलेलं आहे. आणि हे बघा आता हा आहे गावचा उरूस, म्हणजे गावच्या यात्रामध्ये जे लोक नाच गाणी करतात तर ते आहे. आणि आता आपली दुकानं बघूया आपण गावातल्या उरसाची कशी आहे ती. तर इथे कोण कोण प्रत्येक जण वेगळं वेगळं काय काय विकतंय बघा. तर इथे आहे ते लमाण्यांचं दाखवलंय. तर इथे आंब्याचं दुकान आहे, इथं चादरींचं दुकान आहे, इथे कलिंगड आहे, इथं फळांचं दुकान दाखवलं आहे. तर इथे मग ढोल तबला वगैरे ते आहे. इथं टोपी, ही मावशी भांडी पोळपाट वगैरे विकते ते आहे. आता इथे तांब्याची भांडी असं दुकान दाखवलं आहे. तर ही बघा ही एक लमानी दाखवली तर ती पेट्या घेऊन चालली, पेट्यांचं दुकान दाखवलं आहे. तर इथे प्रत्येक जणांनी, लहान मुलांच्या खेळण्याचं तर ते खुशच एकदम. आता इथे मिठाईचं दुकान दाखवलं आहे. असं भरपूर छान छान दुकानं अशी दाखवली आहेत आणि किती सुंदर पद्धतीनं ते सगळं मांडलेलं आहे बघा. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं बाण दाखवून त्या पद्धतीनंच आपल्याला चालावं लागतं. तर तिथून बाहेर आल्यानंतर मग त्याच्यानंतर मग हे इथे सगळं गावचं कसं काय आहे ते दाखवलेलं आहे. तर इथे बघा आहे तेल घाणावाल्याचं दुकान आहे. तर इथे तेलाचा घाणा काढला जातो तर त्याचं घर, घर दाखवलं आहे. तर हे त्याचं घर आहे आणि तो घरातच तेलाचा घाणा
काढून तेल असं दाखवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे आहे जिथे आपल्याला भूत बंगला आणि 3D असं असे 3D प्रकारचं मूवी 6 मिनिटाची वगैरे अशी इथे आपल्याला बघायला मिळते. तर ते ठिकाण आहे, इथे पण वेगळे आपल्याला तिकीट घ्यावं लागतं असं आहे. तर आता इथे हा कण्हेरी मठ संपलेला आहे. सगळं आतमध्ये फिरून झाल्यानंतर भरपूर चालावं लागतं थोडंसं. आज आम्हाला सगळं काय बघायला मिळालं नाही, कारण भूत बंगला वगैरे ते पण बंद होतं. आणि शिवकालीन मंदिरात परत रिपीट एवढ्या लांब जाणं आम्हाला काही पॉसिबल नाही. पाऊस पण आहे, अजून आम्हाला 2 ठिकाणी जायचं आहे. तर हा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ तुमच्या मोबाईलला येऊन जाईल. तर अशा छान छान व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.